झी 24 तास एक पाऊल पुढे। वेस्ट इंडिजच्या या सगळ्या धमाल आणि मस्ती करणाऱ्या प्लेयर्सला आपण पाहत होतो। एकूणच ऑस्ट्रेलियावरती सेमीफायनलमध्ये विजय मिळवल्यानंतर आता फायनलमध्ये वेस्ट इंडिज टीम आपला तोच जलवा कायम राखणार की लंकेचे प्लेयर या वेस्ट इंडिजच्या टीमला रोखणार, हा मोठा प्रश्न आहे। त्यामुळे नवा T20 वर्ल्ड कपचा चॅम्पियन कोण हे आपल्याला लवकरच कळणार आहे। आपण त्या संदर्भात चर्चा करणार आहोत। आपल्यासोबत आहेत ज्येष्ठ क्रीडा समीक्षक चंद्रशेखर संत सर, स्वागत करतो आपलं। आणि आता एक ब्रेकिंग न्यूज ती म्हणजे वेस्ट इंडिजनं टॉस जिंकला आहे आणि आता वेस्ट इंडिजनं प्रथम बॅटिंग करण्याचा निर्णय घेतलेला आहे। ज्या क्षणाची उत्सुकता होती, वेस्ट इंडिज पहिल्यांदा बॅटिंगला येत आहे की वेस्ट इंडिज स्कोर चेस करत आहे, पण आज वेस्ट इंडिजने पहिल्यांदा बॅटिंग करण्याचा निर्णय घेतलाय आणि त्यामुळे आता उत्सुकता आहे ती म्हणजे पुन्हा एकदा गेल 20 ओव्हर मैदानावरती तळ ठोकून उभा राहतो का, आणि ज्याप्रमाणे ऑस्ट्रेलिया विरुद्ध त्याने शेवटच्या ओव्हर एक 5 ओव्हरमध्ये जी फटकेबाजी केली होती त्याप्रमाणे याही मॅचमध्ये तो ती किमया पुन्हा करतो का, हे पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे। संत सर आपल्यासोबत आपण चर्चा करूयात। सर, महत्त्वाचा खरं तर हा टॉस होता। वेस्ट इंडिजने टॉस जिंकलाय, पहिल्यांदा बॅटिंग करण्याचा निर्णय घेतलाय। काय वाटतं, 180-200 स्कोर पुन्हा वेस्ट इंडिजला उभारावाच लागेल? नाही, कारण काय त्यांनी मागचा अनुभव लक्षात घेतला की सुरुवातीला पण बॅटिंग करायची, गेल लागला आणि गेल 15-20 षटकर टिकला तर 200च्या आसपास आपण जाऊ शकतो, हे त्यांनी गृहीत धरलंय। आता या सामन्यात काय होतं महत्त्वाचं आहे, कारण श्रीलंकेचे गोलंदाज चांगल्या कोदीचे गोलंदाज आहेत, ते स्पिनर्सचे वापर चांगला करतील आणि त्यांच्या समोर गेल कसा चालतो याकडे सगळ्यांचं लक्ष आहे। गेल काय, पोलार्ड काय, हे सगळेच खेळाडू आहेत, हे स्पिनर्सला बऱ्याच वेळा बिचकतात आणि आपले विकेट फेकतात, कारण ते उंच टोलेबाजी करत जातात, कॅच उडतो, लॉंग ऑन राहतो, लॉंग ऑफला तो डीप विकेट केला तो कुठे जाऊ शकतो। आता त्यांना ते कसं सामोरं जातात हे महत्त्वाचं आहे आणि श्रीलंकेने काहीतरी प्लॅनिंग नक्कीच केलं असेल। गेल ते बघतायत की गेल कसा मारतोय, गेल आतषबाजी करतो, उत्तुंग फटके मारतो आणि त्याला स्पिनच्या मोहात पुढे येऊन उंच फटका मारायला लावायचा आणि पकडायचं, बाद करायचं किंवा यशस्वी करायचं, असे त्यांनी काही आडाखे नक्की मानलेले असणार। तर हे दोन छानच रंगणार आहे आणि हे द्वीपसमूह आहेत, दोन्ही बेटं आहेत आणि हे बेटांचे आपण आता बघितलं की कसे ते गँगनम जो डान्स ते करतात आणि आनंद लुटतात। आणि तसंच श्रीलंकेचे आहे की श्रीलंकन खेळाडू सुद्धा आनंद लुटणारे खेळाडू आहेत। वेस्ट इंडिज संघात बोलायलाच नको, तर हे जे दोन संघातले सामना, हा जो सामना होणार आहे अतिशय रंगादार होईल आणि आज प्रेक्षकांची मोठी उपस्थिती आहे आणि प्रेक्षक झेंडे घेऊन आलेत, वाद्य घेऊन आलेत आणि एक सामना अतिशय रंगतदार सामना बघायला मिळणार, यात काही शंका नाही। अगदी खरं आहे। संगीत आणि नृत्य हे तर या दोन्ही संघांच्या मला वाटतं अंगात भिनलेलं आहे, पण दोन्ही संघांच्या ज्या प्रकृती थोड्याशा भिन्न आहेत। म्हणजे वेस्ट इंडिजचे टीम बघितलं तर आपण आक्रमण हा त्यांचा, मला असं वाटतं मुख्य त्यांचा पगडा आहे त्यांच्या टीमवरती, आणि श्रीलंकेची टीम बघितलं तर थोडीशी कलात्मक वाटते, एक क्रिकेट जाणणारी, उत्तम क्रिकेट जाणणारी आणि तांत्रिकदृष्ट्या व्यवस्थित खेळणारी, क्रिकेट खेळणारी अशी टीम आहे। आणि दुसरा विरोधाभास म्हणजे सर, श्रीलंकेची टीम गेल्या 4 फायनलमध्ये येते मोठ्या स्पर्धांच्या आणि वेस्ट इंडिजची टीम अनेक वर्षांनी फायनलमध्ये आलेली दिसते, त्यामुळे हे युद्ध आणखीन चांगलं जवळपास 30 वर्ष, म्हणजे 83चा लॉर्ड्सचा वर्ल्ड कप ज्यात भारतानं वेस्ट इंडिजला लॉर्ड्सच्या वेस्ट इंडिज नमवलं होतं, त्याच्यानंतर 30 वर्षांना वाट बघायला लागले। झी 24 तास एक पाऊल पुढे।